नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर मध्य या विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच भाजपचे कमळ फुलले. भारतीय जनता पार्टी या मतदारसंघातून निवडून येण्यापाठीमागे अनेक कारणे आहेत. या निवडणुकीत पद्मशाली समाजानंतर मोची समाज किंग मेकर ठरला आहे. काँग्रेस पक्षाने उमेदवारी न दिल्याने नाराज झालेल्या मोची समाजाच्या काही प्रमुख नेत्यांनी भाजपसोबत जाणे पसंत केले. यामध्ये माजी युवक अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे यांचा समावेश होता. भाजपच्या एका मेळाव्यामध्ये त्यांनी उमेदवार देवेंद्र कोठे हे 40,000हून अधिक मताधिक्याने विजयी होतील असा दावा केला. त्याप्रमाणेच देवेंद्र कोठे तब्बल 48,000च्या फरकाने विजयी झाले. कोनापुरे चाळ फॉरेस्ट हा भाग काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो, परंतु त्या ठिकाणाहून तब्बल 2,500चे मताधिक्य भाजपला गेले. यामध्ये बाबा करगुळे यांचा मोठा वाटा पाहायला मिळतो. त्यांनी भाजपला दिलेल्या शब्दाप्रमाणे काम करून दाखवले आहे. त्यामुळे बाबा जो बोलता है वो करता है अशी म्हण आता प्रचलित होऊ लागली आहे.